नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। दूधगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या जिल्हा बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यावर मगरीचा जबरदस्त हल्ला, पायाला धरून पाण्यात ओढत नेलं। दूधगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त कर्मचारी लक्ष्मण कलगी वय 59 यांच्यावर मगरीने जबरदस्त हल्ला केला व उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दत्तवाड तालुका शिरोळ येथे घडली। आज सकाळी या घटनेने दत्तवाड गाव व दूधगंगा काठ गलबोलून गेला। लक्ष्मण कलगी हे नेहमीप्रमाणे आपल्या मित्रासोबत सकाळी दूधगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते। सर्वजण आंघोळ करून वर आले, मात्र कलगी हे टॉवेल घेण्यासाठी नदी काठाकडे जात होते। त्याचवेळी अचानक पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांच्या पायाला जबर चावा घेत पाण्यात ओढून नेलं। ही घटना अगदी विद्युत वेगाने घडली। त्यांच्यासोबत असणाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत मगरीने त्यांना खोल डोहात ओढून नेलं होतं। त्यामुळे त्यांचे सोबतीही भांबावून गेले। त्यांनी तातडीने घटनेचा वृत्तांत गावात कळवला। त्यानंतर लोक दूधगंगा काठावर मोठ्या संख्येने जमले। त्वरित मदतकार्य सुरू करत काही वेळातच कलगी यांना नदीतून बाहेर काढलं। त्यावेळी ते गंभीर जखमी अवस्थेत असूनही बेशुद्ध होते। तात्काळ दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। दरम्यान दूधगंगा नदी परिसरात मगरींच्या वाढलेल्या हालचालींचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे। येथील ग्रामस्थांनी नदीकाठ परिसरात जाळी, सूचना फलक आणि सुरक्षेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने तातडीने दक्षता घेऊन अशा अपघातांना आळा घालावा अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। या दुर्दैवी घटनेने दत्तवाड परिसरात शोककळा पसरली असून कलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।